हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण 2023चा जो HSC बोर्डचा पेपर होता त्याचं जे काही अनालिसिस आहे ते करणार आहोत. म्हणजे आपण नक्की करणार काय आहोत? आपण ऍक्च्युली जो HSC बोर्डाचा मार्च 2023 साली जो पेपर आला होता बायोलॉजीसाठी, त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला चॅप्टर वाईज जे आहे ते डिवाइड करणार आहोत की कोणत्या चॅप्टरमधले किती प्रश्न जे आहेत ते येऊन गेले आहेत, त्याचं आपण थोडक्यात अनालिसिस करणार आहोत अत्यंत झटकेपट. ओके, याच्याने काय होईल की तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की कोणते प्रश्न 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्याचा रिपीट रेट किती आहे, त्या टॉपिकचा रिपीट रेट किती आहे प्रत्येक येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक वर्षीच्या. मग ते 2024 मध्ये किती आहे, 2025 मध्ये किती आहे. याच्यानंतरचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी 2024 आणि 2025 जे आहे दोघंही इयर मधले जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांचाही अनालिसिस करणार आहे. म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की 3 वर्षांमध्ये नक्की कशा रीतीने क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न जो आहे तो राहिलेला आहे. तर आपण 2023 जे काही अनालिसिस आहे ते सुरू करू. मी एक छोटीशी प्रिंट आहे ती घेतलेली आहे, त्याच्यावरून आपल्या सगळ्या गोष्टी पटापट करता येतील. सो सगळ्यात पहिले आपल्याला पूर्ण पेपरचा पॅटर्न माहिती आहे की आपला 4 सेक्शन्स बघायला मिळतात. सेक्शन ए मध्ये MCQs आणि 1 मार्क बघायला मिळतात. सेक्शन बी मध्ये आपला जे काही 2 मार्क क्वेश्चन्स आहेत ते बघायला मिळतात, आन्सर इन शॉर्ट आपण ज्याला म्हणतो. सेक्शन सी मध्ये आपल्याला आन्सर इन ब्रीफ बघायला मिळते, त्याच्यामध्ये आपण 3 मार्काचे प्रश्न जे आहेत ते अटेम्प्ट करतो. आणि सेक्शन डी मध्ये आपल्याला 4 मार्क्सचे क्वेश्चन्स बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण आन्सर इन डिटेल जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सो आपण सेक्शन ए पासून सुरुवात करूया की एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले जो आहे तो प्रश्न आपल्याला विचारला गेला की हिस्टोन्स आर रिच इन. हिस्टोन प्रोटीन बद्दल विचारला गेला आहे की त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत: लायसिन, अर्जिनिन, ल्युसिन, मिथ्योनिन, सिरिन, ल्युसिन, फिनिल अलॅनिन अँड लायसिन. आता हा जो काही टॉपिक आहे तो रिलेटेड आहे आपल्या मॉलिक्युलर बेसिसशी. सो इथे 4 नंबर जो काही चॅप्टर आहे आपला 4थ्या नंबरचा त्याच्याशी रिलेटेड आहे. सो इथे मी मॉलिक्युलर बेसिस समोर हिस्टोन लिहून ठेवतो, म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळून जाईल की हिस्टोन बद्दल जो काही प्रश्न आहे तो विचारला गेला होता. देन जो पुढचा प्रश्न आहे तो हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट फ्रॉम फंक्शनल मेगास्पोर. आता इथे विचारलं गेलं आहे फंक्शनल मेगास्पोर पासून फिमेल गॅमेटोफाइट फॉर्म करण्यासाठी किती मायटोटिक डिव्हिजन्स जे आहे त्याची गरज पडणार आहे असं विचारलं गेलं आहे. मग 1, 2, 3, 4 असे आपल्याला ऑप्शन दिले आहे. फिमेल गॅमेटोफाइट म्हणलं का आपल्या ह्या गोष्टी कळून जातात की इथे प्लांट रिप्रोडक्शन बद्दल बोललं जात आहे. सो फिमेल गॅमेटोफाइटचा टॉपिक जो आहे तो इथे कव्हर झालेला आहे. इथे मी फिमेल गॅमेटोफाइट लिहून ठेवतो. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज द ओनली गॅशियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. आता नेमका आपला प्रश्नामध्येच टॉपिक देऊन टाकला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. मग गॅशियस प्लांट रेग्युलेटर कोणता आहे? ABA, सायटोकिनिन, इथिलिन, जिबरिन असे ऑप्शन्स आपल्याला दिले. इथिलिन आपल्याला माहितीच आहे. सो PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आणि याचा जो काही टॉपिक आहे त्याच्या प्लांट ग्रोथ मध्ये होणार. सो प्लांट ग्रोथ समोर मी PGR जे आहे ते लिहून ठेवतो. ओके, देन पुढे म्हटलंय द pH ऑफ न्यूट्रिएंट मीडियम फॉर प्लांट टिश्यू कल्चर इज इन द रेंज ऑफ. म्हणजे प्लांट टिश्यू कल्चरसाठी जो मीडियम बनवला जातो त्या मीडियमचा pH रेंज किती असायला हवा. मग ऑप्शन मध्ये 2 to 4.2, 5 to 5.8, 7 to 7.5 आणि 8 to 9.5 असे आपला ऑप्शन्स जे आहेत ते दिलेले आहेत. आता प्लांट टिश्यू कल्चरचा जो काही टॉपिक आहे तो 2 ठिकाणी खरं तर रेफरन्समध्ये येतो. सगळ्यात पहिले रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये पण येतो, आपल्याला आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये पण त्याचा रेफरन्स आहे टिश्यू कल्चर किंवा मायक्रो प्रपोगेशनचा. बट हा टॉपिक डिटेलमध्ये कुठे झालेला आहे तर तो आपला ऍक्च्युली बघायला मिळेल फूड प्रोडक्शन मध्ये. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन नावाचा आपला 11th नंबर चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये मायक्रो प्रपोगेशनचा टॉपिक आपला झालेला आहे. सो इथे मी लिहून ठेवतो हवं तर मायक्रो प्रपोगेशन. सो इथे 11th नंबर चॅप्टरमध्ये हा टॉपिक आपला होऊन जातो. ओके, म्हणजे MCQ आपल्याला तिथे विचारला गेलाय. देन 5th नंबरचा MCQ आहे रायवेट पॉपर हायपोथेसिस इज अन अॅनालॉजी टू एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ. रायवेट पॉपर हायपोथेसिस कशाला एक्सप्लेन करते? मग बायोडायव्हर्सिटी, नॅटिलिटी, सेक्स रेशो, एज डिस्ट्रीब्युशन रेशो असे 4 ऑप्शन्स आहेत. बायोडायव्हर्सिटी वी नो दॅट. सो रायवेट पॉपर हायपोथेसिस ही बायोडायव्हर्सिटीची आहे. 15th नंबर चॅप्टर तिकडे लिहिलाय आपण. सो इथे मी लिहून ठेवतो हवं तर रायवेट पॉपर असं, म्हणजे आपल्याला माहिती असेल बायोडायव्हर्सिटीशी हा संबंध ठेवतो. देन आपला 6th नंबरचा MCQ आहे विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप शोज ZW ZZ टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये ZW ZZ टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन बघायला मिळतं. ZW ZZ टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशनचा टॉपिक जो आहे तो आपला इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन मधला बघायला मिळतो. सो इथे मी सेक्स डिटर्मिनेशन असं लिहितो हवं तर, आणि तेही इन बर्ड्स लिहितो, कारण की ZW आणि ZZ जर म्हटलं तर बर्ड्सचं सेक्स डिटर्मिनेशन आहे. ऑप्शन पिजन, पॅरेट, स्पॅरो, पॅरेट, बॅट फाऊल, क्रो, स्पॅरो, फाऊल, कॅट असे आपले ऑप्शन्स आहेत. पिजन, पॅरेट, स्पॅरो हे आन्सर इझी येतं.
सेव्हन्थ नंबरचा एमसीक्यू आपला आहे, इन हॅम्बर्गर्स फेनॉमिनॉन. हॅम्बर्गर फेनॉमिनॉन कशाशी निगडीत आहे? आता आता हे नाव थोडंसं वेगळं वाटतं आणि अभ्यास करताना हेच होतं मित्रांनो, की आपण जेव्हा पण अभ्यास करतो ना तेव्हा ह्या टर्मिनॉलॉजीज फार महत्वाच्या असतात. क्लोराईड शिफ्ट नावाचा टॉपिक आहे, तो आहे आपल्या CO2 ट्रान्सपोर्ट मधला रेस्पिरेशन इन सर्क्युलेशन नावाच्या चॅप्टर मधला. क्लोराईड शिफ्ट नावाच्या फेनॉमिनॉनलाच हॅम्बर्गर्स फेनॉमिनॉन जे आहे ते म्हटलेलं आहे. सो ज्याच्यामध्ये क्लोरीन आयन जे आहे ते क्लोरीन आयन्स डिफ्यूज होत असतात प्लाझ्मा मधून आरबीसी मध्ये, आपला तो बघायला मिळतो. सो तुम्हाला हॅम्बर्गर्स फेनॉमिना हा रेस्पिरेशनशी संबंध ठेवताना बघायला मिळतो. इथे मी हॅम्बर्गर असं लिहून ठेवतो, हॅम्बर्गर्स फेनॉमिनॉन. सो शॉर्टमध्ये लिहितोय, म्हणजे एक रेफरन्स की 8व्या नंबरचा जो चॅप्टर आहे रेस्पिरेशन सर्क्युलेशन त्यातला हा विषय 6th नंबरचा एमसीक्यू. कॅल्शियम अँड फॉस्फेट आयन्स आर बॅलन्स्ड बिटवीन ब्लड अँड अदर टिश्यूज बाय. कॅल्शियम फॉस्फेटचा जो काही बॅलन्स आहे ब्लड आणि अदर टिश्यूज मधला तो कोणाकडनं मेंटेन होतो? ऑप्शन्स आहेत थायमोझिन, पॅरेट हॉर्मोन, कॅल्सिटोनिन, सोमॅटोस्टॅटिन, कॉलिप्स हॉर्मोन अँड कॅल्सिटोनिन, कॅल्सिटोनिन अँड थायमोझिन. आता इथे हॉर्मोनल कॉर्डिनेशन बद्दल बोललं जातं आहे आणि हॉर्मोनल कॉर्डिनेशन जे आहे तो अगेन कंट्रोल कॉर्डिनेशनचा भाग आहे. सो इथे मुद्दाम मी लिहून ठेवतो हॉर्मोनल कॉर्डिनेशन, आणि तेही कोणाबद्दलचं ते मी इथे पॅराथायरॉइड हॉर्मोन लिहितो थोडक्यात, कारण की पॅराथायरॉइड हॉर्मोन जो आहे त्याचा फार महत्वाचा रोल आहे कॅल्शियम फॉस्फेट बद्दल कंट्रोल करण्यामध्ये, आणि इव्हन कॅल्सिटोनिनचाही फार मोठा रोल आहे. 9th नंबरचा एमसीक्यू आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट्स मी सांगतो त्याच्यावर तुम्हाला हा एमसीक्यू कळेल कुठल्या टॉपिकचा आहे. इन फ्लॅसिड सेल टीपी टर्गर प्रेशर इज 0, बी ऑप्शन आहे. इन टर्जिड सेल डीपीडी म्हणजे डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज 0, सी आहे. इन फुल्ली टर्जिड सेल टीपी इज इक्वल टू ओपी म्हणजे टर्गर प्रेशर आणि ऑस्मोटिक प्रेशर इज सेम. अँड डी ऑप्शन आहे, वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्युअर वॉटर इज नेगेटिव्ह असं म्हटलं आहे, ऑप्शन डी आहे. आता इथे वॉटर पोटेन्शियल, टर्जिड सेल, फ्लॅसिड सेल ह्या गोष्टी आल्या, याचा अर्थ इथे वॉटरचा रोल आला आणि म्हणजेच हा चॅप्टर कोणता होतो? प्लांट वॉटर रिलेशन. मी मुद्दाम इथे जे आहे ते लिहून ठेवतो, रिलेशन बिटवीन ओपी, टीपी, डीपीडी. हे जे काही कंटेंट आहे याच्यावरचा हा एमसीक्यू खरं तर बघायला मिळतो. देन लास्ट 10व्या नंबरचा एमसीक्यू काय आलाय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ हॉर्मोन रिलीजिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह. कोणता हा कॉन्ट्रासेप्टिव्ह हॉर्मोन रिलीजिंग आहे? CUT म्हणजेच कॉपर टी ज्याला आपण म्हणतो, CU7 कॉपर 7, मल्टीलोड 375 अँड LNG20 असे हे आपल्या 4 ऑप्शन्स आहेत. आता इथे हॉर्मोन रिलीजिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह हा टॉपिक आपला बर्थ कंट्रोलशी रिलेटेड बघायला मिळतो, म्हणजे आता हा आपला एमसीक्यू रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स मधला बघायला मिळेल. इथे मी कॉन्ट्रासेप्टिव्ह असं लिहून ठेवतो. इथे आपले एमसीक्यू क्लिअर झाले की कुठले कुठले एमसीक्यू आपले येऊन गेले. एवढ्या चॅप्टरवरती 10 एमसीक्यू जे आहेत ते येऊन गेले आहेत साधारणतः, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, आता हे झालं एमसीक्यू बद्दलचं. आता आपण जे 1 मार्कचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे पटकन शिफ्ट होऊया, म्हणजे आपला जरा वेळ कमी जाईल. पुढे सेक्शन ए मधला पुढचा टॉपिक, विच डिसीज इज कॉज्ड बाय एचपीव्ही. एचपीव्ही नावाचा जो काही कंटेंट आहे तो विचारला गेला आहे. एचपीव्हीचा फुल फॉर्म ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, आणि याचा रेफरन्स आपला कॅन्सरशी निगडीत बघायला मिळतो. ॲनल कॅन्सर, थ्रोट कॅन्सर जो आहे त्याच्याशी एचपीव्हीचा जो विषय बघायला मिळतो. आणि कॅन्सर म्हटल्यावरती हा विषय कोणाशी येतो? ह्युमन हेल्थ बद्दलचा येतो. तर मी इथे लिहून ठेवतो एचपीव्ही कॅन्सर असं मी इथे मेन्शन करतो. सो हा विषय कॅन्सरशी निगडीत, सॉरी जर अशा घाई गडबडीतला विषय अरे देवा, हा कॅनर झालं रे देवा, आता तुमच्यासमोर स्पेलिंग मिस्टेक व्हायला लागल्या. कॅन्सर, ओके. आता एचपीव्ही नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय विचारलाय, विच डिव्हाइस इज यूज टू क्लीन बोथ डस्ट अँड गॅसेस फ्रॉम पोल्युटेड एअर. एअर पोल्युशन बद्दलचा टॉपिक आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूजचा टॉपिक येतो, म्हणजे 15th नंबरचा चॅप्टर आला एअर पोल्युशन. ओके, पुढचं काय दिलंय, मेन्शन द नेम ऑफ स्टरल अॅनिमल प्रोड्युस्ड बाय इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन. इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन करायचं आहे ज्याने स्टराईल अॅनिमल प्रोड्यूस होईल. म्यूल असेल, लायगर असेल, त्याच्याबद्दल आपण ते बोलतोय. आणि हा जो टॉपिक आहे तो अॅनिमल ब्रीडिंग संदर्भातला आहे. हायब्रिडायझेशन, अॅनिमल ब्रीडिंग, मग हा विषय आपला अॅनिमल हजबेंड्रीमध्ये झालेला आहे. इन केस ऑफ फूड प्रोडक्शन इन म्हणजे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन 11th नंबर चॅप्टर, तिथे हे बघायला मिळेल. सो इथे मी मेन्शन करून घेतो हवं तर अॅनिमल ब्रीडिंग. ओके, अॅनिमल ब्रीडिंग वरती हा प्रश्न होऊन गेलेला आहे. ओके, देन काय विचारला आहे आपल्याला, पुढचा प्रश्न विचारला आहे, गिव्ह द नेम ऑफ फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कोणता आहे? ट्रान्सजेनिक प्लांट याचा अर्थ जीन ट्रान्सफरचा विषय आला, म्हणजे डिरेक्टली आपण एंटर करूया बायोटेक्नॉलॉजीमध्ये. इथे मी लिहून ठेवतो हवं तर ट्रान्सजेनिक प्लांट. TC सारखा वाटत असं तर पण तो टीच आहे.
ओके, पुढे अ चाइल्ड हॅज लो BMR, डिलेड प्युबर्टी, मेंटल रिटार्डेशन, आयडेंटिफाय डिसीज. सिम्पटम दिले त्यावर डिसीज आयडेंटिफाय करायचा आहे. लो BMR, डिलेड प्युबर्टी, मेंटल रिटार्डेशन हे टॉपिक जे आहेत ते थोडेसे थायरॉइड ग्लँडकडे चाललेत. क्रेटिनिझम बद्दलचा हा विषय चालला आहे, हायपोथायरॉइडिझमचा. सो याचा अर्थ हे जे आहे आपल्याला हॉर्मोनल कॉर्डिनेशन, कंट्रोल कॉर्डिनेशन मधलं बघायला मिळेल. तिथे आपण जाऊया. आता इथे मी फक्त ना थायरॉइड लिहून ठेवतो, म्हणजे थायरॉइडचा आहे क्रेटिनिझम हवा तर त्याच्याबद्दलचा हा विषय आपल्याला बघायला मिळेल, कंट्रोल अँड कॉर्डिनेशनचा. पुढे म्हटलं आहे आयडेंटिफाय ए इन अ गिव्हन ग्राफ ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथचा एक ग्राफ दिला आहे. लॅक फेज ऑलरेडी मेन्शन्ड आहे, ए आपल्याला आयडेंटिफाय करायचा स्टेशनरी फेज आहे. तर पॉप्युलेशन ग्रोथ म्हटल्यावर लगेच कळतं आपला हा चॅप्टर कसला असेल, ऑर्गॅनिझम इन पॉप्युलेशनचा. तर इथे मी पॉप्युलेशन ग्रोथ लिहून ठेवतो. पॉप्युलेशन ग्रोथवर 1 मार्कचा प्रश्न येऊन गेला आपला, ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनचा पहिला प्रश्न. 7व्या नंबरचा प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्स विथ रेफरन्स टू सिम्पटम्स ऑफ मिनरल डेफिशियन्सी. ऍब्सिशन दिला आहे, त्याच्या पुढे त्याचे सिम्पटम्स दिले आहे आणि एक रिकामी जागा आहे, त्याच्या पुढे अपिअरन्स ऑफ ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन लिव्स, मॉटल्ड लिव्स बद्दल असावं हे. मिनरल डेफिशियन्सी म्हटलं याचा अर्थ इथे विषय परत मिनरल न्यूट्रिशनचा आला. मग मिनरल न्यूट्रिशन कुठे आहे आपलं, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. इथे मी ते लिहून ठेवतो आहोत तर मिनरल डेफिशियन्सी. मिनरल डेफिशियन्सीचा हा विषय आला. पुढे 8व्या नंबरचा प्रश्न आहे गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ प्लांट हॅव्हिंग बोथ किडनी अँड डंबेल शेप्ड गार्ड सेल्स इन स्टोमॅटा. स्टोमॅटामध्ये डंबेल आणि गार्ड सेल प्रकार, डंबेल शेप आणि किडनी शेप गार्ड सेल्स जे आहेत ते बघायला मिळतं. मग असं कोणतं झाड ज्याच्यात दोघं पण आहे. मग इथे स्टोमॅटाबद्दल बोललं गेलं, स्टोमॅटाचा अपॅरेटस आपण ट्रान्सप्रेशन मध्ये शिकतो, म्हणजे हा विषय आहे प्लांट वॉटर रिलेशन आला तर मी इथे स्टोमॅटाबद्दल लिहून ठेवतो. प्लांट वॉटर रिलेशन मध्ये स्टोमॅटावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, सो हे आहे प्लांट वॉटर रिलेशन बद्दलचा प्रश्न. इथे आपलं 1 मार्कचं कंटेंट कव्हर झालं. एवढे प्रश्न ब्ल्यू कलर मध्ये जे लिहिले ते सगळे 1 मार्क कंटेंट आहे क्वेश्चन पेपर मधलेच आपण इथे लक्षात घेतले. ओके, देन पुढे जाऊया आपण सेक्शन बी कडे, म्हणजे आपला जो काही 2 मार्काचा जो काही प्रश्नांचा भाग आहे तिथे जाऊया आपण. ऑप्शन सकट स्टडी करूया. डिफाईन द टर्म्स ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असा पहिला प्रश्न आलेला आहे आपल्याला. आता GPP आणि NPP आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. हा एनर्जी ट्रान्सफरचा प्रश्न आहे. आपल्याकडे एक चॅप्टर आहे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, 14th नंबरचा चॅप्टर बघायला मिळतो आणि तिथला हा विषय आहे. मी इथे शॉर्ट मध्ये GPP अँड NPP असं लिहून ठेवतो. हा टॉपिक एनर्जी फ्लोचा झाला. पुढे ड्रॉ अ नीट डायग्राम ऑफ थायरॉइड ग्लँड अँड लेबल थायरॉइड फॉलिकल, फॉलिक्युलर सेल अँड ब्लड कॅपिलरीज. म्हणजे थायरॉइड ग्लँडवरती हा दुसरा प्रश्न आहे सेम क्वेश्चन पेपर मध्ये. मग इथे परत मी लिहून ठेवतो आहोत तर इथे ना मी फक्त डायग्राम पण मेन्शन करतो, म्हणजे क्रेटिनिझम वरती 1 मार्काला प्रश्न आला, डायग्राम 2 मार्कासाठी विचारली गेली, थायरॉइडवरचीच विचारली गेली. मी थायरॉइडला इथे अंडरलाईन हे करतो, म्हणजे दोन्ही कंटेंट क्लिअर होऊन जाईल आपलं. ओके, पुढे क्वेश्चन नंबर 5 काय विचारला गेलाय, गिव्ह रिझन ABA इज ऑल्सो नोन एज अँटी ट्रान्सपायरंट, एक्सप्लेन द रोल ऑफ क्लोरोफायलेज एन्झाइम इन बनाना. म्हणजे ABAचा ऍब्सिसिक ऍसिडचा ट्रान्सपिरेशन मध्ये काय रोल आहे, अँटी ट्रान्सपरंट त्याला का म्हणतात, अँड रोल ऑफ क्लोरोफायलेज एन्झाइम इन बनाना. आता हा जो विषय आहे हा अगेन थोडासा PGR बद्दलचा आला इथे, थोडासा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्सचा हा जो काय विषय तो इथे आला. मग इथे आपण परत तिकडे जाऊया. मी इथे प्लांट ग्रोथ चॅप्टर मध्ये इथे मेन्शन करून ठेवतो हवं तर ABA आणि अँटी ट्रान्सपरंट असं इथे मी लिहून ठेवतो हवं तर. अँटी ट्रान्सपिरेशन बद्दल इथे विषय येऊन गेलेला आहे. ओके, पुढे काय विचारला, एक चार्ट दिला आहे आपला क्वेश्चन नंबर 6 मध्ये. तो आहे चार्ट ऑफ शोईंग ह्युमन प्रोटीन प्रोड्युस्ड बाय rDNA टेक्नॉलॉजी टू ट्रीट ह्युमन डिसीजेस अँड रिराईट. या चार्टमध्ये आपल्याला काही ठिकाणी रिकाम्या जागा दिला आहे, मग काही ठिकाणी कोणते प्रोटीन्स बनवले गेले आहे आणि डिसीजेस कोणते कोणते आहे त्याच्याबद्दल मेन्शन केलंय. rDNA टेक्नॉलॉजी मधले म्हणजे आपण कुठे जाणार, डिरेक्टली बायोटेक्नॉलॉजी मध्ये जाणार. सो बायोटेक्नॉलॉजीतला हा दुसरा प्रश्न आला आपल्याला rDNA टेक्नॉलॉजी बद्दलचा, आणि तेही आपल्या इथे कशाबद्दल बोललं गेलं आहे, प्रोटीन्ससाठीचं, म्हणजे कोणते कोणते प्रोटीन्स बनवले गेलेले आहेत इन टर्म्स ऑफ त्यांच्या डेफिशियन्सीमुळे किंवा त्या डेफिशियन्सीला क्लिअर करण्यासाठी कोणते प्रोटीन्स बनवले गेले असं आपण म्हणूया. ओके, पुढचा प्रश्न काय दिलाय बघा आपला, क्वेश्चन नंबर 7 आहे डिफाईन इम्बिबिशन, एक्सप्लेन हाऊ इम्बिबिशन हेल्प्स रूट हेल्प्स टू ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. वॉटरचं ऍब्झॉर्प्शन करायला इम्बिबिशन मध्ये ऍब्झॉर्प्शन होतं, ऍब्झॉर्प्शन नाही होत, हा एक महत्वाचा डिफरन्स. तर इम्बिबिशनचा प्रश्न आहे. प्लांट वॉटर रिलेशनचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. आपण पटकन जाऊया तिकडे. मग मी पटकन इथे मेन्शन करतो इम्बिबिशन, म्हणजे हा टॉपिक इम्बिबिशनचा आला. प्लांट वॉटर रिलेशनवरती सलग 3ही सेक्शन मध्ये प्रश्न आहे मित्रांनो. बघा किती महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा खूप मार्जिन कमी आहे म्हणून लक्ष देत नाही, पण 3ही म्हणजे प्लांट वॉटर रिलेशन, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन,
प्लांट फिजिओलॉजीचे 2 चॅप्टर आणि तिघही सेक्शनमध्ये प्रश्न आलेले बघायला मिळतात. म्हणजे जो लोअर हाफ आहे पूर्ण सिक्वेन्स अभ्यासाचा आपला जर बघितलं लोअर हाफ ऑफ द सिलेबस खूप सारे प्रश्न तिन्ही सेक्शन्समध्ये आलेले आहेत. तीनही टाईपचे प्रश्न बघायला मिळतात. क्वेश्चन नंबर 8 काय आलाय बघा. ड्रॉ अ नीट डायग्राम ऑफ कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट अँड लेबल एव्ही नोड बंडल ऑफ फिस अँड पर्किंजी फायबर. कंडक्टिंग सिस्टीमच ड्रॉ करायला लावलेला आहे आपल्याला. म्हणजे हा चॅप्टर कसला आला आपला सर्क्युलेशन मधला आला, हार्ट बद्दलचा आला. तिथे आपण डायरेक्ट जाऊया कंडक्टिंग सिस्टीम लिहायला आणि पुढे मी डायग्राम असं म्हणतो. म्हणजे आता ही सेकंड डायग्राम ड्रॉ करतो. पहिले थायरॉइडची आली आणि मग आता इथे कंडक्टिंग सिस्टीमची आली. पुढे काय म्हणतात डिस्टिंग्विश बिटवीन हेटेरोक्रोमॅटिन युक्रोमॅटिन विथ रेफरन्स टू द स्टेनिंग प्रॉपर्टी अँड ऍक्टिव्हिटी. आता हेटेरोक्रोमॅटिन युक्रोमॅटिनचा रेफरन्स कुठे आलेला आहे तर क्रोमोझोमल थिअरीमध्ये आलेला बघायला मिळतो. इनहेरिटन्सचा हा प्रश्न बघायला मिळतो. मग आपण पटकन जाऊया तिकडे. इथे मी लिहून टाकतो हवं तर युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. सो हा प्रश्न इनहेरिटन्स मधला बघायला मिळेल. इथे थोडं पुढे जाऊया आता. ओके. देन क्वेश्चन नंबर 10 काय आलाय बघा इथे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट रिगार्डिंग एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम अँड रीराइट. एनर्जी फ्लो बद्दल बोलायचं आहे. हर्बीवोर्स, प्रायमरी प्रोड्युसर, सेकंडरी कन्झ्युमर, मॅन अँड लायन आणि काही रिकाम्या जागा दिलेला आहे. एनर्जी फ्लो म्हटलंय, इकोसिस्टम म्हटलंय, म्हणजे चॅप्टरचं नावच ते आलं. सो आपण परत इथे मेन्शन करून टाकूया. म्हणजे सलग एकाच पार्टमध्ये 2-2 प्रश्न तुम्हाला बघायला मिळत आहेत जे विचारले गेलेले आहेत एनर्जी फ्लो आणि इकोसिस्टम मध्ये. म्हणजे बघा एका चॅप्टरचं व्हॅल्यू कशी किती असू शकते. अगेन मी इथे मेन्शन करतो हवं तर एनर्जी फ्लो बद्दल. एनर्जी फ्लोच मी इथे लिहून ठेवतो. म्हणजे एनर्जी फ्लोचा इथे एक 2 मार्कचा प्रश्न येऊन गेला. क्वेश्चन नंबर 11 काय विचारलाय. व्हॉट इज बायोफोर्टिफिकेशन. मेन्शन 1 एक्झाम्पल ऑफ ईच ऑफ फोर्टिफिकेशन विथ रेफरन्स टू अमिनो ऍसिड कंटेंट आणि व्हिटॅमिन सी कंटेंट. म्हणजे बायोफोर्टिफिकेशनची झालं आहे, न्यूट्रिएंट एनरिचमेंट जी झालेली आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अँड देन फोर्टिफिकेशन झालं कशासाठी, अमिनो ऍसिड कंटेंटसाठी, व्हिटॅमिन सी कंटेंटसाठी. तर तो प्रश्न जो आहे तो कशाबद्दलचा बघायला मिळतो. आता फोर्टिफिकेशनचा टॉपिक 2 ठिकाणी आपल्याला रेफरन्स देतो. थोडा बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण आहे, थोडा आपल्याला जो बघायला मिळतो तो फूड प्रोडक्शनमध्येही बघायला मिळतो. सो आपण इथे फूड प्रोडक्शनचा रेफरन्स देऊया कारण की त्याच्यामध्ये जास्त एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळेल. सो इथे फूड प्रोडक्शनमध्ये मी लिहून ठेवतो हवं तर बायोफोर्टिफिकेशन. सो लोअर स्पेक्ट्रम फारच भरलाय आपल्या सिलेबसचा असं आपण म्हणूया. पुढे डिफरन्शिएट बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम विथ रेफरन्स टू लेंथ ऑफ नॉन होमोलॉगस रिजन अँड टाईप ॲज पर पोझिशन ऑफ सेंट्रोमेर. इथे एक्स आणि वाय क्रोमोझोमला डिफरन्शिएट करायचं आहे आणि अगेन हे कंटेंट थोडंसं क्रोमोझोमल थिअरीमधलंच बघायला मिळतं. मग आपण तिकडेच घेऊन जाऊया याला परत एकदा. एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता मी जसं बोलताना बोललो होतो की युक्रोमॅटिन हेटेरोक्रोमॅटिनचा रेफरन्स 2 ठिकाणी आहे. म्हणजे इनहेरिटन्समध्ये पण येतो, मॉलिक्युलर बेसिसमध्ये पण होतो. मग तुम्हाला युक्रोमॅटिन हेटेरोक्रोमॅटिन मॉलिक्युलर बेसिसचा जरी मानला तरी काय हरकत नाही. कंटेंट मोरलेस सारखंच आहे. पुढे काय बघायला मिळतं. डिफाईन द टर्म्स जेनेटिक ड्रिफ्ट आणि होमोलॉगस ऑर्गन्स. जेनेटिक ड्रिफ्ट आणि होमोलॉगस ऑर्गन्स हे जे काही रेफरन्सेस आहेत ते थोडेसे इव्होल्युशनचे आहेत. जेनेटिक ड्रिफ्ट हे एक मेकॅनिझम आहे इव्होल्युशन कॉज करणारं. होमोलॉगस ऑर्गन्स हा एक प्रकारचा एव्हिडन्स बघायला मिळतो इव्होल्युशनचा. म्हणजे इव्होल्युशनचा हा पहिला प्रश्न आहे या पूर्ण क्वेश्चन पेपर मधला. सो इथे आपण तेच लिहून टाकूया डिरेक्टली. जेनेटिक ड्रिफ्ट अँड होमोलॉगस ऑर्गन. पहिल्याच प्रश्नाला बरीच जागा देऊन टाकूया आपण. ओके. देन काय म्हटलंय. व्हॉट इज एक्स सितू कन्झर्वेशन. मेन्शन एनी 2 प्लेसेस वेअर एक्स सितू कन्झर्वेशन इज अंडरटेकन. म्हणजे एक्स सितू कन्झर्वेशन काय असतं आणि एक्स सितू कन्झर्वेशन कशा रीतीने घेतलं त्याबद्दल बोललं गेलंय. आणि कन्झर्वेशन म्हणतात बायोडायव्हर्सिटीचा विषय तो हा. आपण तिकडे जाऊया डिरेक्टली. एक्स सितू कन्झर्वेशन त्याच्याबद्दलचा हा मुद्दा बघायला मिळेल. इथे आपला सेक्शन बी जो आहे तो क्लिअर होऊन जातो कम्प्लिटली. नाव वी कॅन एंटर इनटू सेक्शन सी. सेक्शन सी कडे आपण जाऊया. बराच मोठा हा सेक्शन बघायला मिळेल. बरेच क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 15 आहे त्याच्यामध्ये. डिफाईन इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि मायराबिलिस जलापाचा जे काही क्रॉस आहे तो आपला इथे करायला लावलेला आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हटल्यावरती रेफरन्स आला इनहेरिटन्सचा. परत मी इथे पटकन लिहून ठेवतो मी हवं तर. इनकम्प्लीट डॉमिनन्स. जागा बरीच कमी पडणार मित्रांनो आपल्याला. ओके. मी प्रयत्न करतो बसवायचा सगळ्या गोष्टी इथे. पुढे काय म्हटलंय. डिफरन्शिएट बिटवीन सिनॅप्टिक आणि सिनॅप्टिक नर्वस सिस्टम सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम. आय एम रिअली व्हेरी सॉरी. विथ रेफरन्स टू द फॉलोइंग प्री अँड पोस्ट गँग्लोनिक नर्व फायबर्स इफेक्ट ऑन हार्टबीट. आता सिम्पथॅटिक पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम हे एएनएसचे 2 भाग येतात आणि एएनएस म्हणजे नर्वस सिस्टीमचा भाग आला कंट्रोल कॉर्डिनेशनचा. तर इथे कंट्रोल कॉर्डिनेशनवरती माझ्यामध्ये हा 4था प्रश्न आहे आणि नर्वस कॉर्डिनेशनवरचा पहिला प्रश्न आहे. मी फक्त एएनएस मेन्शन करतो त्यावर आयडिया येऊन जाईल तुम्हाला. पुढे काय म्हटलंय. आणि स्पायनल नर्व्स आर
ऑल स्पायनल नर्व्स आर ऑफ मिक्स टाईप, असा एक प्रश्न त्याच्यामध्ये सब क्वेश्चन मेन्शन केलेला आहे. स्पायनल नर्व्सचा हा प्रश्न थोडासा NS पेक्षा वेगळा आला तर मी तेही तिथे मेन्शन करतो. स्पायनल नर्व्स. सो हाही कंटेंट इथे आला. पुढे काय म्हटलं बघा 17th ड्रॉ अ सुटेबल डायग्राम ऑफ रेप्लिकेशन ऑफ युकॅरियोटिक ऑफ DNA, युकॅरियोटिक DNA अँड लेबल एनी 3 पार्ट्स. देन पुढे म्हटलंय हाऊ मेनी अमिनो ॲसिड्स विल बी देअर इन द पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म्ड ऑन द फॉलोइंग mRNA. खाली एक mRNA स्ट्रँड दिला आणि त्यावरनं किती अमिनो ॲसिड्स बनतील हे विचारलंय. आणि आपलं डायग्राम ड्रॉ करायची आहे एका युकॅरियोटिक DNAची रेप्लिकेशन करतानाची डायग्राम जो आहे तो रेप्लिकेशन फॉर्कची जी काय डायग्राम आहे ती ड्रॉ करायला लावलाय. मॉलिक्युलर बेसिसचा हा कंटेंट जो आहे तो बघायला मिळेल. तिथे मी रेप्लिकेशन फॉर्क असं लिहून ठेवतो आणि दुसरा मी क्वेश्चन इथे सब क्वेश्चन त्याला फक्त ऑब्लिक करून लिहितोय, तो म्हणजे अमिनो ॲसिड कंटेंट किती बनतील. अमिनो ॲसिड mRNA वरनं. ओके, ते झालं. पुढे डिस्क्राईब द स्टेप्स इन ब्रीदिंग. ब्रीदिंगच्या स्टेप्स विचारलेल्या आहे इथे. ब्रीदिंग वरती प्रश्न आलेला आहे म्हणजे रेस्पिरेशनचा हा विषय आला. मग आपण पटकन तिथे जाऊया आणि मी इथे ब्रीदिंग बद्दल लिहून ठेवतो. ब्रीदिंग कशी आहे. ओके, पुढे म्हटलं आहे व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे इथे ॲनिमल रिप्रोडक्शन वरती कंटेंट बघायला मिळतो. खूप वेळानंतर प्रश्न आलेला आहे. मग इथे मी मेन्शन करतो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस वरचा प्रश्न झाला हा. पुढे इव्होल्युशन वरती दुसरा प्रश्न माझ्या मध्ये दिसतोय मला हा आता इथे. व्हॉट इज कनेक्टिंग लिंक, विच फॉसिल ॲनिमल इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स, गिव्ह एनी वन कॅरेक्टर ऑफ ईच क्लास फाउंड इन इट. कनेक्टिंग लिंक बद्दल 2 प्रश्न इथे धडाधड विचारला गेलेला आहे. ओरिजिन अँड इव्होल्युशनचा हा विषय आला. मी इथे लिहून ठेवतो कनेक्टिंग लिंक. ओके, पुढे आपला एक छोटासा चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम आणि मॅन मधलं काय रिलेशन आहे, लेपर्ड आणि लॅन मधलं काय रिलेशन आहे, क्लाउन फिश आणि सी ॲनिमल मधलं काय आहे, असे 3 प्रश्न विचारले. त्यांच्या इंटरॅक्शनची नावं विचारली. पॉप्युलेशन इंटरॅक्शन बद्दल विचारलं गेलंय म्हणजे हा ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन मधलाच विषय असावा. मग चटकन जाऊन आपण तिथे लिहून टाकूया. आपला चॅप्टर आहे ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन, 13व्या नंबरचा. इथे लिहून ठेवतो मी पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स. सो कोणती म्हणजे त्याच्यामध्ये पॅरासायटिझम आहे, अमेन्झॅलिझम, कमेन्झॅलिझम, ह्या अशा प्रकारच्या इंटरॅक्शन्स बद्दल इथे विचारलं जात आहे. पुढे काय म्हटलंय व्हॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ बायोगॅस, मेन्शन एनी 4 बेनिफिट्स ऑफ बायोगॅस. म्हणजे कंपोजिशन ऑफ बायोगॅस काय आहे, बेनिफिट्स ऑफ बायोगॅस काय आहे, हा विषय जो आहे तो मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मधला कंटेंट येतो. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर हा अगेन फूड प्रोडक्शन मधला विषय आहे. मग आपण तिकडेच लिहून टाकूया त्याला. पटकन कुठे गेला आपला 11th नंबरचा फूड प्रोडक्शन. इथे मी बायोगॅस मेन्शन करतो. बायोगॅस प्रोडक्शन बद्दल प्रश्न आला इथे. देन काय विचारलंय गिव्ह रिझन वॉटर ऍक्ट ॲज अ थर्मल बफर असं विचारलं गेलंय. वॉटर हे थर्मल बफर म्हणून काम करतं. ड्रॉ अ नीट अँड प्रोपोर्शनल डायग्राम ऑफ रूट हेअर, लेबल मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस अँड व्हॅक्युओल. म्हणजे वॉटरची प्रॉपर्टी जी आहे थर्मल बफर म्हणून काम करण्याची, तिचं कसं काय केलं जातं, काय कारण आहे ते काम करतं म्हणून. आणि रूट हेअरची डायग्राम काढायची आहे म्हणजे प्लांट वॉटर रिलेशनचा हा विषय आला. आपण पटकन जाऊया आपल्या 6th नंबरच्या चॅप्टरकडे आणि मेन्शन करूया इथे रूट हेअर असं पहिली गोष्ट तर, आणि वॉटर. मी इथे प्रॉपर्टीज शॉर्टमध्ये लिहून ठेवतो. म्हणजे प्रॉपर्टीज. जागेचा जरा अभाव आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. पुढे एक्सप्लेन 3 मेन फंक्शन्स ऑफ फ्री अँटीबॉडीज प्रोड्युस्ड बाय बी लिम्फोसाइट. अँटीबॉडीज आहे, बी लिम्फोसाइट आहे, म्हणजे ह्युमन हेल्थचा विषय आहे. मग आपण जाऊ शकतो. खूप वेळानंतर ह्युमन हेल्थवरती प्रश्न आहे, पण मित्रांनो 3 मार्काचा डायरेक्ट प्रश्न आलेला आहे इथे. मी इथे लिहून ठेवतो अँटीबॉडीज. ओके, त्याचे 3 मेन फंक्शन्स त्याने विचारले आहे. पुढे दिलं आहे फॉलोइंग डायग्राम्स आर एंट्री ऑफ पोलन ट्यूब इंटू ओव्ह्यूल, आयडेंटिफाय द टाईप ए टाईप बी. 2 टाईप दिले आहे डायग्राम्समध्ये आणि पोलन ट्यूबच्या एंट्रीवरून ओळखायचं आहे. एक जी आहे ती इंटिग्मेंट्स मधून होते आहे आणि एक जी आहे ती तुम्हाला फ्रॉम द व्हॉट यू कॅन से इट्स एंटरिंग फ्रॉम द पार्ट ऑफ मायक्रोपाईल मधून होताना बघायला मिळते आहे, काइंड ऑफ दॅट. सो त्याच्यावरून दोन्ही प्रकार ओळखायचं आहे. पोलन ट्यूबची एंट्री म्हणजे हे गेलं प्लांट रिप्रोडक्शन मध्ये. इथे लिहून ठेवतो तर पोलन ट्यूब एंट्री, त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. आणि हा सेक्शन सी मधला शेवटचा प्रश्न आपला आहे. त्याच्यात 3 सब क्वेश्चन दिलेले आहे. नेम द हॉर्मोन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अपायकल डॉमिनन्स. A farmer wants to remove broad-leaved weeds from jowar plantation in his field. Suggest the plant hormone to remove such weeds. Mention any 2 applications of cytokinin. 3ही गोष्टी PGR बद्दलच्या आहे आणि PGR हा टॉपिक कोणाचा आहे, तो प्लांट ग्रोथ आणि वॉटर न्यूट्रिशनचा आहे. अगेन इथे PGR मेन्शन आहे, पण मी मुद्दाम परत मेन्शन करतो PGR
आणि पीजीआर कशाबद्दलचं विचारलं गेलं आहे. तुम्हाला इथे सायटोकिनिन जो आहे तो स्पेसिफिकली विचारला गेलेला आहे, तर मुद्दा मी सायटोकिनिनचंही नाव लिहून ठेवतो. ओके, इथे सेक्शन सी जो आहे तो क्लिअर झाला. आता थोडी जागा आणि थोडेच प्रश्न उरले आहेत, तर चटकन ते सेक्शन डी जो आहे तो उरकूया. लास्ट खेळाकडे जाऊया आपण आपल्या. सेक्शन डी पुन्हा रेड रंगाने मी मेन्शन करतो इथे. सेक्शन डी मध्ये 5 प्रश्न असतात, 5 पैकी 3 तुम्हाला एक्सप्लेन आन्सर करायचे असतात. पहिला प्रश्न विचारला गेला आहे क्वेश्चन नंबर 27. व्हॉट इज ब्लड प्रेशर? गिव्ह द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. डिफरन्शिएट बिटवीन अन आर्टरी, व्हेन विथ रेफरन्स टू द ल्युमेन अँड थिकनेस ऑफ द वॉल. हा सगळा टॉपिक जो आहे तो ब्लड प्रेशर आणि आर्टरी आणि व्हेन मधल्या डिफरन्सेसचा आहे. हा सगळा टॉपिक ब्लड आणि सर्क्युलेशन मधला येतो, म्हणजे आपला जो 8th नंबरचा चॅप्टर आहे त्याच्याबद्दल इथं बोललं गेलंय. तर मी इथे ना शॉर्टमध्ये ब्लड प्रेशर असं लिहितो, बीपी असं लिहिलं, अँड आर्टरी व्हेन असं लिहिलं. 5च प्रश्न आपल्याला मेन्शन करायची, जागा मॅनेज होऊनच जाईल आपली, असं आपण म्हणूया. ओके, आर्टरी आणि व्हेन बद्दल बोललं गेलं. पुढे क्वेश्चन नंबर 28. Describe any 3 adaptations in Anemophilus flower. Mention any 1 example of Anemophilus flower. Second subquestion त्याच्यातला. Any 3 adaptation of Hydrophilus flower. 1 example of Hydrophilus flower. इथे जे पॉलिनेशन आहे त्याच्या एजन्सीज वरती प्रश्न विचारला गेला आहे. प्लांट रिप्रोडक्शन मधला आहे. इथे मी परत लिहितो एजन्सीज ऑफ पॉलिनेशन, आणि त्यात मी मेन्शन करतो वॉटर, आणि ॲनिमो म्हटलं याचा अर्थ विंड बद्दल इथे बोलला आहे. विंड हा शब्द लिहायचा आहे मित्रांनो, एअर हा शब्द लिहायचा नाही. मी बऱ्याच लोकांना हे बघितलंय, दे आन्सर बाय एअर, आणि एअर हे चुकीचं आहे. विंड इज द करेक्ट आन्सर. पुढे क्वेश्चन नंबर 29. व्हॉट इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन, पीसीआर? डिस्क्राईब द 3 स्टेप्स इन्व्हॉल्ड इन मेकॅनिझम ऑफ पीसीआर. पीसीआर म्हटलंय म्हणजे बायोटेक्नॉलॉजीकडे जायचं आपला. पीसीआर बद्दलचा विषय आहे, लिहून टाकूया पीसीआर. ओके, देन क्वेश्चन नंबर 30, सेकंड लास्ट प्रश्न आपला क्वेश्चन पेपर मधला. गिव्ह एनी 4 सिग्निफिकन्सेस ऑफ फर्टिलायझेशन इन ह्युमन. मेन्शन द नेम ऑफ एनी 2 ऑर्गन्स इच डिराइव्ड फ्रॉम एक्टोडर्म अँड मेझोडर्म. 2 टॉपिक आहे. फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय बघायला मिळतोय, आणि एक्टोडर्म मेझोडर्मचा जो फेट ऑफ द जर्मिनल लेयर्स आहे त्याच्या टॉपिक मधला हा प्रश्न येतो. रिप्रोडक्शन ॲनिमल्सचा मी इथे लिहून ठेवतो हवं तर. फर्टिलायझेशन सिग्निफिकन्स, आणि इथे मी लिहून ठेवतो एक्टोडर्म, आणि माझ्या मते विचारलाय दुसरा मेझोडर्म. मेझोडर्म पासून काय काय ऑर्गन्स तयार होतात, त्या ऑर्गन्सची आपल्या थोडक्यात एक लिस्ट द्यायची आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 31. गिव्ह एनी 2 फंक्शन्स ऑफ सेरेबेलम. राईट द नेम्स ऑफ एनी 4 मोटार क्रॅनियल नर्व्स विथ देअर अप्रोप्रिएट सिरियल नंबर. अँड देन विच हॉर्मोन स्टिम्युलेट लिव्हर फॉर ग्लायकोजेनेसिस अँड ग्लायकोजिनोलायसिस. तिन्ही प्रश्न तिघही वेगळ्या वेगळ्या रेफरन्स आहे, पण चॅप्टर एकच आहे, कंट्रोल कोऑर्डिनेशन. तर मी तिघांबद्दल हे मेन्शनिंग देतो इथे. सगळ्यात पहिले जे विचारलं गेलं आहे ते सेरेबेलम बद्दल बोललं गेलं आहे. सेरेबेलमचे फंक्शन्स काय काय आहे, एक मग मी सेरेबेलम मेन्शन केलं. दुसरा प्रश्न जो आहे तो क्रॅनियल नर्व्स बद्दलचा आहे, तेही कोणत्या, मोटर क्रॅनियल नर्व. सो ज्या 12 क्रॅनियल नर्व्स आहेत त्याच्यापैकी ज्या मोटर नर्व्स आहेत त्या मोटर क्रॅनियल नर्व्स कोणत्या, आणि त्यांचे नंबर्स जे विचारले ते विचारले, कुठलाही 4 विचारले आहेत. आणि विच हॉर्मोन स्टिम्युलेट्स लिव्हर फॉर ग्लायकोजिनोलायसिस, अँड देन ग्लायकोजेनेसिस अँड ग्लायकोजिनोलायसिस असे 2 प्रश्न विचारले. आता ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस हे लिव्हरमध्ये होतं ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन किंवा ग्लायकोजनचं फॉर्मेशन, आणि हे करण्यासाठी ना खूप जास्त हेल्प करतात पॅन्क्रियाजचे हॉर्मोन्स. म्हणजे हॉर्मोनल कोऑर्डिनेशन इन पॅन्क्रियाज जे आहे त्याच्याबद्दलचा मुद्दा आला इथे. मी पॅन्क्रियाज बद्दल इथे लिहून ठेवतो. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हॉर्मोन्स जे आहेत त्यांचा इथे रेफरन्स थोडा बघायला मिळेल आपल्याला. तर हा प्रश्न तिथला आला. तर हे क्वेश्चन पेपर 2023 जे आहे, 2023च्या HSC बोर्डचे क्वेश्चन पेपर, त्यातले जेवढेही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे विथ ऑप्शन्स सगळे जे आहेत ते चॅप्टर वाईज सेपरेट आउट करण्याचा प्रयत्न केला, आणि कोणत्या कोणत्या एरियाजवरती प्रश्न विचारले गेलेत तेही कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते इथे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा नीट व्यवस्थित अभ्यास करा, आणि याच्यातून तुम्हाला एक कळेल की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलं गेलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड, फोर्थ जे पहिले 4 चॅप्टर आहेत आणि 8वा 9वा रेस्पिरेशन कंट्रोल कोऑर्डिनेशन हे जे काही चॅप्टर आहे त्यांना खूप व्हॅल्यू आहे आणि बाकीच्यांना बरीच कमी आहे. तर असं नाहीये मित्रांनो, सगळ्या चॅप्टरला फार व्यवस्थित त्यांनी डिवाइड केलं आहे. इव्हन बायोडायव्हर्सिटीवरती पण तुम्ही जर बघाल तर 3 वेगळ्या वेगळ्या एरियात प्रश्न आहे. MCQs मध्ये आहे, 1 मार्कला आहे, 2 मार्कला हे बघायला मिळतोय. असा प्रकारे डिव्हिजन आहे. किंवा तुम्ही जर म्हणाल प्लांट फिजिओलॉजीमध्ये इतके प्रश्न विचारले गेलेले आहे, किंवा जो लोअर स्पेक्ट्रम आहे फूड प्रोडक्शन आहे त्याच्यामध्येही बरेच प्रश्न विचारले गेले आहेत. सो अभ्यास करताना तुम्हाला कुठल्या एका चॅप्टरला खूप जास्त लक्ष देणं किंवा खूप कमी लक्ष देणं असं नाहीये. तुम्हाला एरियाच माहिती पाहिजे ज्याच्यावरती जास्त फोकस केला जाऊ शकतो. ओके,
ही 2023ची पेपर अनालिसिस जी आहे ते आपण केलं. आता मी 2024 आणि 25 दोघंही HSC बोर्डाच्या पेपरवरती अनालिसिस जे आहे ते करणार आहे. त्याचाही तुम्ही अभ्यास करा आणि त्यावरनं तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती बनवा की मला कोणते टॉपिक जास्त फोकस करायचं आहे. एक मी माझ्याकडे नक्की सांगेल की तुम्ही जेव्हा 2023, 24, 25 या तिघही HSC बोर्डाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सापडेल की रिपीट रेट जो आहे तो फारच कमी आहे. म्हणजे खूप रिपिटेशन जे आपण म्हणतो ना की खूप एक माइंडसेट आहे लोकांचा की मागच्या 5 वर्षांच्या क्वेश्चन पेपर काढा, त्यांचा अभ्यास करा, तुमचा अभ्यास होऊन जातो. असं मला फार डाऊटफुल वाटतं बऱ्याच वेळा. याचं कारण काय? रिपीट रेट फार कमी आहे. म्हणजे जर समजा 2023ला तुम्हाला इथे प्रश्न, जर फॉर इन्स्टन्स मी एक एक्झाम्पल घेतो कंट्रोल कोऑर्डिनेशनचं की सेरेबेलमवरती प्रश्न विचारला गेला, याचा अर्थ 2024ला किंवा 25ला पण सेरेबेलमवरतीच प्रश्न विचारला गेला असेल असं नाहीये. म्हणजे रिपीट रेट नाहीये ना सेरेबेलमचा, दुसऱ्या टॉपिकचा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठला एका टॉपिकला खूप फोकस करणं असं नाही होत. थोडंसं चेंज जे आहे, व्हेरिएशन जे आहे ते नक्कीच होतं. असा हा मुद्दा आहे. तर नीट अभ्यास करायचा या गोष्टींचा आणि मगच तुमच्या HSC बोर्डाच्या पेपरला तुम्ही थोडं पुढे जावं. तुम्हाला येणाऱ्या सगळ्यांना बोर्डाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला प्लीज फॉलो करा. बायोनिक्स अकॅडमीचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्यालाही फॉलो करून ठेवा. त्याच्यावरतीही मी छोट्या छोट्या रील्स जे आहे ते टाकत असतो आणि येणाऱ्या व्हिडिओचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत असतात, तर त्यालाही नक्कीच फॉलो करा. सो तुमच्या 12वीच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही अनालिसिस जे आहे ते थोडंसं अभ्यास करायला हेल्प करेल अशी आशा करतो मी. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चलो बाय बाय.